पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र आता पुण्यात सुद्धा जोरदार असा पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो पुण्यातल्या स्वारगेट, शिवाजीनगर, डेक्कन त्यासोबत सिंहगड परिसरामध्ये पावसाला जोरदार अशी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ज्या पद्धतीने हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता त्यानुसार शहरात जोरदार अशा पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सुद्धा पुणेकरांना सामना करावा लागतो। त्यासोबतच वाहनं बंद पडल्याच्या सुद्धा घटना अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। आणि आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार असा पाऊस कोसळतो, त्यामुळे पाण्याच्या पातळीत सुद्धा मोठी वाढ झाल्याचं माहिती मिळते। आणि ज्या पद्धतीने पुणेकरांवरती जी पाणी कपातीची टांगती तलवार होती ती मात्र आता तुर्तास टळल्याचं बोललं जातं आहे। कारण ज्या पद्धतीने गेल्या 6 दिवसांमध्ये खडकवासला धरण साखळीमध्ये जो काही पाऊस पडलेला आहे, अर्थातच वरसगाव, टेमघर, खडकवासला, भाटघर या चारही धरणांमध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे। आणि त्यामुळे या सगळ्या धरण क्षेत्रामध्ये साधारणतः 2 TMC पाण्यात वाढ झालेली आहे। आणि त्यामुळे निश्चितच या वर्षाची जी काही पाणी कपात होती ती आता मात्र टळल्याचं बोललं जातं आहे। आपण आता पाहू शकतो शहरातल्या अनेक भागांमध्ये अशा पद्धतीने जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे। आणि त्यामुळे आता पुणेकरांचे सुद्धा मोठे हाल होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस मात्र आज सुरू झालेला आहे, त्यामुळे दिलासा सुद्धा तितकाच व्यक्त केला जात आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।